अवघं गाव आता आमरण उपोषणाला बसलेलं आहे। नाशिकच्या बागलाणमधला हा सगळा प्रकार आहे। कालव्याचं काम 45 वर्षांपासून अपूर्ण आहे। या कालव्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीकरता अनेकदा आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं। या सगळ्याचा आढावा घेतलाय, आंदोलकांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाशिक जिल्ह्यातील उत्तर पूर्व जो भाग आहे तो तळवाडे भामेर हा जो गाव आहे त्या गावात जवळपास 25 वर्षापासून ते जे गावकरी आहेत हे पाण्यासाठी त्यांचा संघर्ष करीत आहेत आणि आज आपण त्या ठिकाणी आलो आहोत आणि आपण बघू शकतात की संपूर्ण गाव हे या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। पाणी आणि अन्नत्याग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। काय सांगाल तुमची मागणी कसं? जो 0 ते 27 किलोमीटर जो पाट आहे त्याला शासनाने निधी दिलाय पण काम झाले नाही। आज ते ठेकेदारांनी मनमानीचं काम करून पळून गेलेले आहेत। आज आम्हाला आज पाणी नाही। आता आमची मागणी एकच आहे, हा पाट पूर्ण 27 किलोमीटरचा क्लिअर करावा। त्या पाटाच्या ज्या रुंद्या ठरलेल्या आहेत त्या रुंदीप्रमाणे ते खाली तळापर्यंतचं काम व्हावं आणि पूर्ण क्षमतेने भरीव असं पाणी आमच्या धरणात पडावं। या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्व आंदोलक या परिसरातील सर्व शेतकरी बांधव या उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि शासनाने आमची दखल घ्यावी असं मी तुमच्या मार्फत नमूद करतो। एकंदरीत 25 वर्षापासूनची ही मागणी अद्यापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण गाव हे उपोषणाला बसलं आहे। आता त्यांची दखल सरकार कितपत घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सटाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।